नमस्कार, मी सौ कुंदाताई अविनाश जेनेकर, अध्यक्ष जिल्हा महिला काँग्रेस चंद्रपूर। काल संसदेमध्ये नामंजूर झालेल्या विधेयकावरून भाजप सरकार काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे। वास्तविक पाहता काल संसदेमध्ये नामंजूर झालेले विधेयक हे महिला आरक्षण विधेयक नसून डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना याबाबत होतं। महिला आरक्षण विधेयक हे 2023लाच पारित झालेलं आहे। भाजप सरकारने महिला आरक्षण लागू करावं, ते लागू न करता जर वेगळा काही एजेंडा राबवत असेल तर आम्ही महिला काँग्रेस नक्कीच विरोध करू। आणि भाजप सरकारला जर महिला आरक्षण जर द्यायचं असेल तर डिलिमिटेशनची गरज नाही। येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये एससी महिला असेल, एसटी महिला असेल किंवा ओबीसी महिला असेल, या सर्व महिलांना समान संधी देत महिला आरक्षण विधेयकाची भाजप सरकारने अंमलबजावणी करावी। आणि काल संसदेमध्ये जे डिलिमिटेशनचे जे विधेयक ठेवण्यात आलं होतं, हे विधेयक भाजप सरकारने स्वतःच्या फायद्यासाठी या देशाला भिकारी बनवण्यासाठी ठेवलेलं होतं। आणि हे विधेयक नामंजूर करीत काँग्रेस पक्षाने जी भूमिका संसदेमध्ये घेतली ती अतिशय योग्य आहे। त्या भूमिकेबद्दल मी महिला काँग्रेसच्या वतीने स्वागत करते। धन्यवाद।